ओके, वेलकम टू न्यू व्हिडिओ अगेन स्वराज्य गोटा अकॅडमी वाई. आता आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक एक्सरसाइज मधला क्वेश्चन सोडवून घेतला होता, ज्याच्यामध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडला आयसोब्युटाइल ब्रोमाइड मध्ये कन्वर्ट केलं होतं. स्क्रीन तीच तुमच्या समोर आहे. आता आपण काय करणार आहे, दुसरा क्वेश्चन सोडवून घेणार आहे. 2 क्लोरोप्रोपेनला प्रोपॅनॉल मध्ये 2 क्लोरोप्रोपेनला प्रोपॅनॉल मध्ये कन्वर्ट करायचंय. सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो, 2 क्लोरोप्रोपेनला प्रोपॅनॉल मध्ये कन्वर्ट करायचंय. क्वेश्चन इथं लिहितो मी. 2 क्लोरो काय रे बोला, 2 क्लोरोप्रोपेन 2 काय रे प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल म्हणजे अल्कोहोल आहे. काय आहे, अल्कोहोल आहे. आणि क्लोरोप्रोपेन म्हणजे अल्काइल हॅलाइड आहे. म्हणजे माझ्या डोक्यात एकच ट्यूब लगेच पेटलाय पाहिजे की दिलेलं माझं काय आहे, अल्काइल हॅलाइड. AH अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइडला मला कन्वर्ट करायचंय कशामध्ये, अल्कोहोल. कशामध्ये कन्वर्ट करायचंय, अल्कोहोल. मी काय सांगितलं होतं, पहिलं स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. दिस इज व्हॉट, प्रोपेन. दिस इज व्हॉट, प्रोपेन. बरोबर आहे का. आणि दुसऱ्याला क्लोरीन. दिस इज व्हॉट, 2 क्लोरोप्रोपेन. झालं का 2 क्लोरोप्रोपेनचं स्ट्रक्चर, सगळ्यांना कळलं का. ओके, कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा 2 क्लोरोप्रोपेन. कन्वर्ट करायचंय कशात रे बाळांनो, प्रोपॅनॉल. दिस इज व्हॉट, बघा 1 2 3. आलं का प्रोपॅनॉल, आलं का. म्हणजे आता तुम्हाला स्ट्रक्चर मिळाले. काय मिळाले, स्ट्रक्चर. आता याच्यात डोकं काय चालवायचंच नाही, डोकं एकच चालवायचं की स्ट्रक्चर ज्यावेळेस आपल्याला मिळाले त्यावेळेस आपल्या डोक्यात आलं पाहिजे की यार काय झाले, हा किती नंबरला क्लोरीन आहे, 2. किती नंबरला क्लोरीन आहे, 2. आता हा जर क्लोरीन 2 नंबरचा मी रिप्लेस केला तर 2 नंबरलाच OH येणार ना. पण माझा प्रोडक्ट OH किती कार्बन, किती नंबरच्या कार्बनला OH आहे, पहिल्या. कितव्या, पहिल्या. अल्फा बीटा ओळखायची का, OH वाला कार्बन अल्फा, 2 नंबरचा बीटा. दिस इज 1 डिग्री. दिस इज 1 डिग्री. आणि ह्याला बघा, हा अल्फा आहे, इकडं बीटा आणि बीटा. किती डिग्री, हा 2 डिग्री आहे. कळलं का. म्हणजे 2 डिग्रीला कशात न्यायचंय, 1 डिग्री. आणि अशा वेळेस आपण काय करतो, सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा अल्कोहोलिक KOH किंवा NaOH काही वापरा, K प्लस OH मायनस. बरोबर आहे का रे, अरे कळलं का. मग बीटाचा हायड्रोजन, कमॉन. हा चला, हा बीटाचा हायड्रोजन आहे. इथं इलेक्ट्रॉन आहेत का नाही बॉन्ड मध्ये, ह्या CH3 ला एक H सेपरेट लिहिलाय मी. एवढंच केलंय. वाक्य व्हिडिओ पॉज करून परत परत ऐका. OH मायनस काय करणार, इलेक्ट्रॉन देणार आहे स्वतःचे. आता OH मायनस स्वतःचे इलेक्ट्रॉन ऑलरेडी देतोय ना H ला, मग H मागचे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट करणार आहे, तो घेऊन जाणार नाही. कळलं का सगळ्यांना, कळलं का. आता इथं डबल बॉन्ड झाल्यामुळे क्लोरीन काय करणार, स्वतःचे इलेक्ट्रॉन डायरेक्ट कुणाला देणार आहे, ह्या H प्लस ला. कुणाला देणार आहे, H प्लस सॉरी K प्लस ला. कुणाला देणार, K प्लस. आलं का लक्षात तुमच्या, कळलं का. मग बाहेर काय पडलं सांगा, इथं K आणि Cl मायनस KCl आणि H आणि OH मायनस H2. कशामुळे बाहेर पडलंय, कशामुळे बाहेर पडले, हे अल्कोहोलिक KOH सोबत आपण रिएक्शन केल्यामुळं. आलं का लक्षात. मग प्रोडक्ट काय आला सांगा, इथं डबल बॉन्ड. बरोबर आहे का, बघा हा प्रोडक्ट. येस ऑर नो, हा प्रोडक्ट बरोबर आहे ना. काय नाव याचं रे, प्रोपीन. काय नाव याचं, प्रोपीन. काय नाव याचं बाळांनो, प्रोपीन. आलं का लक्षात तुमच्या, काय केलं मी ते क्लिअर आहे. प्रोपीन आलं. आता प्रोपीन मध्ये सिंपल मी फक्त काय लावणार आहे, HBr पेरॉक्साइड. HBr पेरॉक्साइड काय देतो, अँटी मार्कोनिकोव्ह रूल. अँटी मार्कोनिकोव्ह रूल ला काय करायचं सांगा लवकर, चला. इथं किती हायड्रोजन आहेत, 2. इथं किती आहेत, 1. बरोबर आहे का. मग अँटी मार्कोला निगेटिव्ह वाला पार्ट Br मायनस, पॉझिटिव्ह वाला पार्ट H प्लस. इकडं आयो राम बॉन्ड ब्रेक. झालं, संपला विषय. प्रोडक्ट काय आला, CH3 CH आणि IH CH2 आणि पुढचा सिंगल बॉन्ड CH2Br. बघा आला का हा प्रोडक्ट, CH3 इकडं CH2 आणि इकडं परत CH2 आणि पुढे आला का, नाही आपल्याला प्रोडक्ट थांबा, आपण अँटी मार्कोनिको रूल लावला आणि Br आलाय नाही का. ओके चला, म्हणजे इथं प्रोडक्ट कोण येणार आपला, इथं OH च्या ऐवजी कोण आला, Br. कोण आलाय, Br. आलं का लक्षात. आता अँटी मार्को लावला आपण, काय लावला, अँटी मार्कोनिको रूल. आता Br मध्ये आपण परत सगळ्यांना माहितीये ऍक्वस KOH SN2. आठवलं का, ऍक्वस KOH SN2 बाळांनो, समजलं का. ऍक्वस म्हणजे K प्लस OH मायनस. Br रिप्लेस होणार आहे कशाने रे, Br कशाने रिप्लेस होणार आहे, सिंपल बोला लवकर. Br रिप्लेस होणार OH न. तयार काय आलं, प्रोपेनॉल.
किंवा प्रोपाईल अल्कोहोल. काय मिळालं? प्रोपेनॉल किंवा प्रोपाईल अल्कोहोल. लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके. हेच हा 2 नंबरला सीएल आहे म्हणून मला हे सगळं कारभार करावा लागला. सुटला का क्वेश्चन? आलं का लक्षात तुमच्या कसं केलं ते? ऍक्वस म्हणजे रिएक्शनचा टाईप पण विचारतील बरं का. आणि इथं ब्रोमिन आणायसाठी मला अँटी मार्कोनिको रूल लावायला लागला. आणि इथं जर ब्रोमिन नसता आला तर इथं OH आला नसता. आणि आपला मेन प्रोडक्ट तो काढायचा होता. सगळ्यांचं लक्षात आलं का? ओके. असेच नवनवीन व्हिडिओ, एक्सरसाइज मधले क्वेश्चन, नोट्स तुमच्या भेटीला येणार आहेत. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा ट्युशन फ्री करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.